सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान। आज पुन्हा व्हिडिओ काढण्याचे कारण की आपण 29/11/2023 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषण केलेले आहे। आपल्या उपोषणाचा इशारा असा संदर्भामध्ये होता की महार वतन जमिनी महार वतनदारांना व महार वतनदारांच्या वारसांना परत करा, रिस्टोर करा। आपण यासाठी जे उपोषण केलं ते उपोषण फक्त 2 दिवसाचं होतं। त्यामध्ये आपल्याला विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणावरून आपल्याला पत्रसुद्धा मिळालं। त्याच्यानंतर आपण आमरण उपोषण सोडलेलं आहे। या संदर्भामध्ये मी आपल्याला पहिलीसुद्धा एक व्हिडिओ तयार करून आपल्याला त्याची जनरली माहिती दिलेली होती। आता माहिती देण्याचं परत एकदा व्हिडिओ काढण्याचं कारण की आपण या 29/11/2023 पासून ते आज दिनांक 10/12/2023 म्हणजे आपल्याला लमसम 10 दिवस झालेले आहेत। 10 दिवसामध्ये आपण याचा पाठपुरावा करतो। मला प्रत्येक खेडोपाड्यातून फोन आलेले आहेत आणि त्यांच्यासुद्धा या ज्या वतनाच्या जमिनी आहेत, जे हडके अडवले आहेत, या संदर्भामध्ये चर्चा होतच असते। त्या चर्चेचं निवारण करण्यासाठी आपण येत्या 19/12/2023 रोजी संगमनेर या ठिकाणी आपण एक बैठक घेणार आहे। ती बैठकीचं कारण म्हणजे ज्या आपल्या महार वतनाच्या ज्या जमिनी आहेत, त्या जमिनींचे जे कागदपत्र असतात, जे 1930 सालापासून ते आज रोजीपर्यंतचे ते कागदपत्र जमा करून ते आपल्याला कशा संदर्भामध्ये कुठे आणि कसा आढावा घ्यायचा आहे या संदर्भामध्ये आपण 19/12/2023 रोजी आपण संगमनेर या ठिकाणी बैठक बोलवणार आहोत। या बैठकीमध्ये ज्या माझ्या दलित बांधवांचे ज्यांच्या जमिनी ज्या कुणी आत्ता बळकवलेल्या असतील, कुणी अतिक्रमण केलेलं असेल, कुणी आदर आपल्या दलित समाजाचा मागासवर्गीय समाजाचा व्यक्ती सोडून इतर कोणी त्याच्यावर ताबा घेतलेला असेल किंवा त्या जमिनीची अनलिगली खरेदी विक्री झालेली असेल, या सर्वांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे। त्यासाठी आपण ही बैठक बोलवलेली आहे। तरी मी आपल्या सर्वांना कळवू इच्छितो की येत्या 19/12/2023 रोजी आपण संगमनेर येथे बैठकीसाठी उपस्थित राहावे। बैठकीला येण्याचे कारण असे की आपण जानेवारी 2024 मध्ये आपण मुंबई येथे मंत्रालय येथे आपण आमरण उपोषण करणार आहे। तसेच आमरण उपोषण केल्यानंतर आपण ज्या फायली आपल्याकडे जमा झालेल्या असतील, मग त्या 10 असू द्या, 20 असू द्या, 50 असू द्या, 100 असू द्या, 500 असू द्या, या सर्व फायलींचा पाठपुरावा घेऊन आपण यासाठी पिटिशन दाखल करणार आहे। आणि हे पिटिशन दाखल करतेवेळेस आपल्याला ज्या फायली आपल्या ताब्यामध्ये आलेल्या असतील त्या फायलींचा पूर्णपणे आढावा घेऊन त्याच्या कागदपत्राची आपल्याला पडताळणी करायची आहे। ज्या कागदपत्राची कमतरता असेल ती कागदपत्र आपल्याला पूर्ण करायचे आहेत। त्यासाठी आपल्या सर्व समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की आपण जास्तीत जास्त म्हणजे ज्यांच्या जमिनींचाच प्रॉब्लेम असेल अशाच माझ्या समाज बांधवांनी मीटिंगसाठी उपस्थित राहावं। दुसरी गोष्ट अशी की मी पाठपुरावा करत असताना मला जे जाणवलेलं आहे आणि मी ज्याचा अभ्यास केला
सुप्रीम कोर्टाचे आदेश काढले, सुप्रीम कोर्टाचे आदेश बघितले. आपण म्हणतो इंडिया इज माय कंट्री, भारत हा माझा देश आहे. संपूर्ण भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान हे कायद्याने दिलेलं आहे आणि कायदेशीर कायदे हे संपूर्ण भारतामध्ये लागू आहेत. परंतु बाकीचे राज्य सोडले तर महाराष्ट्र राज्यामध्येच आपल्या राज्यामध्येच फक्त आणि म्हणजे कर्नाटक इतर सगळ्या राज्यांचा आढावा घेतला. या सगळ्या राज्यांचा आढावा घेऊन आपल्या महाराष्ट्र राज्यामध्येच फक्त आपल्या जमिनी ह्या SC सोडून अदर लोकांना खरेदी विक्री झालेल्या आहेत. म्हणजे असं अभ्यास याच्यात पडताळणी झाली की सगळे कायदे फक्त आपल्या महाराष्ट्रामध्येच लागू झालेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये कायदे लागू होत्या वेळेस जे मंत्रिमंडळाने जे कायदे लागू केलेले आहेत, या कायद्यामध्ये आपल्या ज्या जमिनी आहेत ह्या जास्तीत जास्त ह्या सवर्ण वर्ग म्हणजे जो प्रबळ वर्ग आहे, राजकारणी आहे, यांच्याच ताब्यामध्ये आपल्या जास्तीत जास्त जमिनी ह्या गेलेल्या आढळतात. आणि ह्या जरी त्यांच्या ताब्यात जरी असल्या तरी त्या आपण काढणारच आहोत. याच्यासाठीच आपण आज आवाज उचललेला आहे. आवाज आपला कोणी दाबू शकत नाही आणि दाबणार पण नाही. आपल्या अंगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आपल्याला पूर्णपणे म्हणजे आपल्यावर अन्याय होणार नाही एवढी पूर्णपणे त्याच्यामध्ये लेखी कायदेशीररित्या तरतूद केलेली आहे. तरी मी आपणा सर्वांना सांगतो की आपण जे पुढील आपला आवाज आहे, हा आपला आवाज आपल्या ज्या जमिनी आहेत त्या आपल्याला मिळाल्याच पाहिजे. परंतु आपल्याला यापुढील जी लढाई आहे ही लढाई प्रस्थापित आणि म्हणजे गावच्या प्रत्येक ठिकाणचे पुढारी, तालुक्याचे पुढारी असू द्या, गावातले पुढारी असू द्या, या सर्वांना आपल्याला लढा द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. हे भांडण माझं कुणाशी नाही, हे भांडण माझ्या समाजाच्या प्रश्नासाठी आहे. मग त्या समाजाच्या प्रश्नासाठी माझ्यासमोर कोण आहे याचं मला काही म्हणजे घेणं देणंच नाही आहे. कारण माझा समाज हा माझ्यासाठी सर्वप्रथम आहे. आणि सर्वात सांगण्याची गोष्ट अशी की मला जे कॉल करतात की दादा असा प्रश्न आहे आमचा, तसा प्रश्न आहे, मी त्यांना सर्वांना एकच सांगू इच्छितो की आपण कॉल करता वेळेस माझा नंबर मिळाल्यानंतर आपण सगळी माझी म्हणजे ऐकता मी काय सांगतो ते, तर मला सर्वात जास्त सांगण्याचं महत्त्वपूर्ण एकच गोष्ट आहे की आपण आपल्या जुन्या उतार्यांची शहानिशा करा. आपण आपल्याला 1930 पासूनचे आपल्याकडं कागदपत्राची पडताळणी करा. जर मिळत नसेल तर नक्कीच मला कॉल करा. आणि आज रोजीपर्यंत जे आपल्याला कागदपत्र हवे आहेत ते कागदपत्र आपल्याला पूर्णपणे फाईल तयार केलीच पाहिजे. आपल्याला जमिनी अशा काही मिळणार नाही. आणि ज्यांचे दावे कोर्टामध्ये असतील त्यांनीसुद्धा त्या जमिनीच्या कागदपत्रांच्या नकली ह्या काढा आणि त्या दिनांक 19/12/2023 रोजी संगमनेर ठिकाणी मी लवकरच याचा पत्ता देणार आहे. कारण मी ठरवलेलं आहे की हे घ्यायचं कुठं. तसंच म्हणजे सांगता वेळेस असं तर डोक्यात आलं होतं की आपण शासकीय विश्रामगृहामध्येच घ्यावी. परंतु ही बैठक शासकीय विश्रामगृहामध्ये न घेता आपण ही पडताळणी कॉम्प्लेक्स या ठिकाणी हॉल जर मिळालाच आपल्याला तर त्या ठिकाणी घेऊ संगमनेरमध्ये. आणि नाहीच जर मिळाला तर नक्कीच मी कुठं ना कुठं संगमनेर प्रॉपर शहरामध्येच ही आपण बैठक लावणार आहोत. परंतु जास्तीत जास्त ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, ज्यांच्या जमिनी
बळकावलेल्या असतील, ज्यांच्या जमिनी कुणाच्या ताब्यामध्ये असतील, यांनी नक्कीच बैठकीला उपस्थित राहावं. आणि उपस्थित राहत्यावेळेस बोगस चर्चा करण्यापेक्षा आपला कुठंतरी एक कागद आहे, त्या कागदाची आपण फाईल तयार करून ही नक्कीच संगती घेऊन या. कारण त्या कागदाचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला त्या कागदपत्राच्या आधारावर पुढील लढाई लढायची आहे. ही लढाई लढत्या वेळेस मी एकटा कधीच लढू शकत नाही. यासाठी माझ्या सर्व समाजाची मला गरज आहे आणि पाठिंबा पाहिजे. मला आपल्याकडनं कुठल्याही प्रकारचा पैशाचा हा लोभ नाही आणि मला आपल्याकडनं पैसे नको, परंतु जी आपल्या पाठिंब्याची गरज आहे ही कशासाठी आहे की आपल्या समाजाच्या पुढील वाटचालीला, आपल्या आयुष्याच्या म्हणजे आपल्या आयुष्याची जी पुढची जी पुंजी आहे ही आपली जमीन आहे. आज आपल्याला जमिनीशिवाय आपल्याला काही राहिलेलं नाही आणि हे आपल्या पूर्वजांच्या कष्टाचे फळ आहे. पूर्वजांनी कष्ट केलेले आहेत, परंतु काही आपल्यातले म्हणजे कुठंतरी म्हणायचं का ज्यांनी कुठंतरी त्या कालखंडामध्ये कमी पडले असतील आणि त्यांच्या ताब्यामधल्या जमिनी गेल्या असतील, तरीही आपण त्या जमिनी पुन्हा रिस्टोर करू, परत मिळवू, ही मी तुम्हाला गवाही देतो. यासाठी आपण पूर्णपणे लढणार आहोत. तरी आपल्या सर्वांना, माझ्या सर्व भीम अनुयायी, माझे भीम म्हणजे माझे सर्व भीमानुयायी, माझे सर्व भीम बांधव, या सर्वांना मी एक कळकळीची विनंती करतो की आपण सर्वांनी 19/12/2023 रोजी संगमनेर या ठिकाणी बैठकीसाठी उपस्थित राहावं. परंतु बैठकीला येत्यावेळेस आपल्या ज्या कागदपत्राला, आपल्या ज्या जमिनी आहेत त्या कागदपत्राचे उतारे हे संगती घेऊन यावेत, जेणेकरून आपल्याला पुढील लढाई लढण्यासाठी ज्या ठिकाणी आपल्याला जी कागदपत्र कमी असतील त्या कागदपत्राचा पाठपुरावा करता यावेळेस मला आपल्याला समजून सांगता येईल का ताई, अक्का, भाऊ, ह्या कागदपत्रामध्ये हा कागद कमी आहे आणि हा कागद आपल्याला काढणं गरजेचं आहे आणि तो आपण लवकरच काढू. परंतु आपण येत्या म्हणजे 1 ते 1.5 महिन्याच्या आसपास आपण हे दावा कोर्टामध्ये दाखल करणार आहोत आणि पुढील जानेवारी महिन्यामध्ये आपलं याच संदर्भामध्ये मुंबई या ठिकाणी आमरण उपोषण आहे. तरीही आपण कागदपत्राची जास्तीत जास्त जमा करून आपण मीटिंगमध्ये उपस्थित राहा, एवढंच मी आपल्यास सांगतो. मी आपल्या सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो की आपण जी मी बाईट करतो, जी माहिती देतो, जो व्हिडिओ तयार करतो, हा व्हिडिओ हा आपल्या सर्व समाजाच्या पुढील वाटचालीसाठी आहे आणि आपण यामध्ये कुठलेही राजकारण न करता हा व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करीत जा, शेअर करीत जा आणि सर्व आपल्या समाज बांधवांपर्यंत पाठवा, जेणेकरून आपल्या सर्व समाज बांधवांना या वतन जमिनीचा फायदा होईल. आणि त्यासाठी आपण जो लढा देत आहोत यामध्ये आपण सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. यामध्ये कुठलाही असं समजायचं नाही की मी यामध्ये हा ह्या पक्षाचा, हा त्या पक्षाचा, हा ह्या संघटनेचा, हा त्या संघटनेचा, असं काही नाही. आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतले एकत्रितरित्या कार्यकर्ते आहोत. आपण कोणीही नेते नाही, आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. या पुढे जो व्हिडिओ येईल, हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त आपल्या समाजापर्यंत कसा पोहोचल यासाठी प्रयत्न करा, एवढंच बोलतो. धन्यवाद. जय भीम.